आता मी नोटीस तयार करत आहे। MSAS ह्या ज्युनियर कॉलेजमधील क्विज कॉम्पिटिशनसाठी नोटीस तयार करायची आहे। यामध्ये मी नोटीस टाईप केलेलं आहे, त्यात मला फक्त फॉर्मॅट करायचं आहे। नोटीस या शब्दाला अंडरलाईन, त्याच्या अलाइनमेंट चेंज करून मी सेंटरला घेतलं, त्याला अंडरलाईन केली, त्याची फॉन्ट साईज वाढवली, त्याला बोल्डही केलं। त्यानंतर कॉलेजचं नावसुद्धा मी फॉर्मॅट केलं, त्याची साईज रेंज केली। त्यानंतर मला डेटही चेंज करायची होती, मी डेटही चेंज केली। त्यानंतर क्विज कॉम्पिटिशन या शब्दाची अलाइनमेंट चेंज करून सेंटरला घेतली, त्याची फॉन्ट साईज वाढवली। त्याला अलाइनमेंट अंडरलाईन केली, त्याचा फॉन्ट कलर हे चेंज केला। त्यानंतर मला डेटही टाकायची होती, मी डेटसुद्धा टाकून घेतली, 5 to 21 फेब। त्यानंतर मला ह्या पेजला फॉर्मॅट करायचं आहे। आता मी फॉर्मॅटिंगसाठी डिझाईन टॅबमध्ये पेज कलरचा वापर करणार आहे। पेज कलर नंतर मी पेज बॉर्डर टाकून घेणार आहे। अशा पद्धतीने मी याला पेज बॉर्डर आणि पेज कलरही टाकलं। आता यामध्ये मला क्विज कॉम्पिटिशनचं पिक्चर इन्सर्ट करायचं आहे। पिक्चरची साईज मला छोटी हवी आहे, ती मी छोटी करून घेतली। त्यामध्ये टेक्स्टचा कलरही चेंज केला। अशा पद्धतीने मी हे पेज फॉर्मॅट केलं। त्यानंतर आता मला यामध्ये मेल मर्ज यूज करायचं आहे, त्यासाठी मी मेलिंग टॅबचा वापर करणार। स्टार्ट मेल मर्ज, स्टेप बाय स्टेप मेल विझार्डमध्ये जाणार, नेक्स्ट स्टार्टिंग डॉक्युमेंट, सिलेक्ट रिसेप्शनमधून ब्राउजमधून मी माझ्या फोल्डरमध्ये ॲड्रेसची फाईल सेव्ह करून ठेवलेली आहे, इथे मी त्या फाईलचा वापर करणार आहे। त्यानंतर मी इथे फील्ड ॲड करून घेणार आहे। इन्सर्ट मर्ज फील्डमधून स्टुडंट नेम नंतर मी मोबाईल नंबर इन्सर्ट करणार। त्यानंतर मी एरियाचं नावही इन्सर्ट केलं, तालुकाही इन्सर्ट केला आणि सिटीसुद्धा घेतली। त्यानंतर प्रिव्हियस रिझल्टमध्ये आणि प्रिव्हियस रिझल्ट करून फिनिश मर्ज केलं। त्यानंतर एडिट इंडिव्हिज्युअल आणि ओके। अशा पद्धतीनं मी मला मेल मर्जसुद्धा अप्लाय केलं। आता माझी नोटीस कंप्लीट झालेली आहे। धन्यवाद।